नक्कीच नक्कीच माझं नाव जगन्नाथ आहे। मी स्वतः साऊथ इंडियन आहे। साऊथ इंडियन असून सुद्धा मुंबईमध्ये वास्तव्यात आहोत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर मराठी शिकणं ही लोकल भाषा शिकणं एक गरजेची गोष्ट आहे। साऊथमध्ये तुम्ही बेंगलोरमध्ये जा, तुम्ही चेन्नईमध्ये जा, तुम्ही कोचीनमध्ये जा, त्यांची लोकल भाषा येणं कंपल्सरी असतं। तसं मुंबईमध्ये आहोत, मुंबई आमची आहे, तर इथं आम्हाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे। मराठी ही आमची नुसती बोली भाषा नसून ती आमची इमोशन्स आहेत आणि त्या इमोशन्स थ्रू आम्ही मराठी बोलतो। त्याच्यामुळे मराठी भाषा ही फर्स्ट भाषा असली पाहिजे। हिंदी येणं ही एक प्रायोरिटी नसावी, मराठी येणं ही प्रायोरिटी असावी। हिंदी येत असेल तर चालेल, पण मराठी फर्स्ट प्रायोरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई। तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का? 5 तारखेला जो मोर्चा नक्की 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 ॲज अ मराठी माणूस मी नक्की या मोर्चाला सहभागी होईल, कारण मी स्वतःला मराठी आम्ही समजतो। पक्ष पार्टी या गोष्टी आपण इतर जागी ठेवू, स्वतःला सुरुवातीला आपण मुंबईकर मानू, नंतर आपण सगळ्या गोष्टींचा बघितलं तर इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत ऑलरेडी जे लहान मुलं असतात त्यांच्यावरती बर्डन खूप असतं अभ्यासाचं, आणि त्यामध्ये आणखी हिंदी सक्ती केल्यावरती आणखी त्या मुलांचं बर्डन वाढणार आहे असं वाटतंय। निश्चितच प्रत्येक गोष्ट जी आहे 1ली ते 4थी हे शिक्षण हे आपल्यासाठी एकदम बेसिक गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकतो, ज्याच्यामध्ये आपण जगायचं कसं हे पहिल्यांदा शिकलं जातं। आणि ते जर आपण मातृभाषेत शिकलं तर त्याला आपण पाया मजबूत करणे म्हणतो। तो जर आपला मातृभाषेमधला जर पाया मजबूत झाला तर आपण पुढचा आपला पूर्ण बिल्डिंग मजबूत होईल करिअरची। तर आतापासून जर आपण सक्ती केली तर काही फायदाच नाही त्या गोष्टीचा। साऊथमध्ये कुठेही जा तुम्ही, त्यांनी पहिल्यांदा स्वतःची भाषा बोलतात, कारण मी स्वतः साऊथ इंडियन आहे, मला माहिती आहे पहिली प्रायोरिटी ती असते। त्याच्यामुळे ही आपली नेहमी निश्चितपणे पहिली प्रायोरिटी असली पाहिजे। विद्यार्थ्यांना फक्त मराठी भाषेतच शिकवा। आणि इवन आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ताळा भवाळकर यांनी सुद्धा कालच सांगितलेलं आहे की मराठी भाषा ही कंपल्सरी असली पाहिजे। फॉर विद्यार्थ्यांसाठी दुसरी भाषा लादणं हे अन्यायकारक आहे। नक्की जर आपण पाहिलं तर ही जी विरारची ट्रेन आहे यामध्ये मनसेचे पदाधिकारी देखील आलेले आहेत, आणि आपण पाहिलं तर विविध प्रवासी आहेत, त्यांना देखील विचारलं जातंय की ते या 5 तारखेच्या जो भव्य असा मोर्चा असणार आहे त्यामध्ये सहभागी होणार का? कारण राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की हा 5 तारखेचा भव्य असा मोर्चा असणार आहे, यामध्ये सर्व जे मराठी लोक असतील त्यांनी सहभागी व्हायला हवंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने हा किती भव्य मोर्चा असेल आणि यामध्ये कोण कोण सहभागी होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 5 जुलैला मनसे मोर्चा काढता आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत। काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाला आवाहन करण्यात आलेलं आहे की तुम्ही पण या मोर्चात सहभागी व्हा। सुप्रिया सुळेंनी आधीच स्पष्ट केलंय की आम्ही पूर्ण ताकदीनं मोर्चामध्ये सहभागी होऊ, आणि आता सर्वसामान्यांना सुद्धा मनसे आवाहन करता आहे की तुम्हीही या मोर्चात मराठी माणूस म्हणून मराठी करता त्रिभाषा सक्ती नको या करता सहभागी व्हा। हे पत्रक वाटलं जात आहे बघा। संदीप देशपांडे, संतोष धुरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, वेगवेगळ्या भागांमध्ये ते विस्तारतायत आणि मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत, आणि आवाहन केलं जात आहे की तुम्ही त्रिभाषा सक्तीला विरोध करा, आमच्या या मोर्चात सहभागी व्हा।